काजूने तनू आणि इतर सगळ्यांना विवेकला फक्त चांगला मित्र म्हणूनच ओळख करून दिली होती. कारण तिला माहित होतं, जर तिने खरं सांगितलं तर सगळे जैनिल बद्दल बोलायला लागतील आणि जैनिल तो विषय काजूला अजिबात नको होता. नेहमीप्रमाणे आजही सगळे कॉलेजला गेले. काजू आणि बाकी सगळे क्लासकडे जातच होते. तेवढ्यात विवेक येऊन तिच्या समोर उभा राहिला. काजू विवेकला बाजूला सारत म्हणाली, "आता माझा क्लास आहे, नंतर भेटू." विवेक बाजूला होत म्हणाला, "ठीक आहे, मग बर्थडे विषयही नंतरच कर." विवेक असं बोलताच सगळ्यांनी त्याला बर्थडे विश केलं आणि निघून गेले. पण काजू तिथेच थांबली. काजूने हसत विवेकला बर्थडे विश केलं. तेव्हा विवेक रोमॅन्टिक अंदाजात म्हणाला, "असं कोरडं कोरडं नाही चालणार. तुला माझ्यासोबत फिरायला यावं लागेल." काजू थोडी घाबरत म्हणाली, "फिरायला? पण..." काजू पुढे काही बोलणार तोच विवेक बोलून गेला, "पण बिन काही नाही. यायचं आहे म्हणजे यायचंच आहे." काजू फिकं हसत म्हणाली, "ठीक आहे." विवेकने काजूचा हात धरला, तिला आपल्या कारजवळ नेलं आणि दार उघडून मोठ्या प्रेमाने आत बसायला आमंत्रण दिलं. काजूही हसत कारमध्ये बसली, पण तिच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. ही अस्वस्थता का होते हे तिलाच कळत नव्हतं. विवेक गाडी चालवत होता. थोड्या वेळाने काजूने विचारलं, "आपण कुठे चाललो आहोत?" विवेकने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, "माझ्या घरी." काजू आश्चर्याने म्हणाली, "पण तुझ्या घरी का? आपण कुठे दुसरीकडे पण जाऊ शकतो ना?" विवेक काजूकडे पाहून हसला आणि पुन्हा समोर पाहत म्हणाला, "इतर कुठे इतकी प्रायव्हसी मिळणार नाही ना?" आता काजू अजूनच घाबरली. तेव्हा विवेक हळू आवाजात म्हणाला, "घाबरू नको. मला माहित आहे तू घाबरतेस." काजू फिकटसं हसत म्हणाली, "असं काही नाही." इकडे जैनिल आणि मयूर दोघेही बाईकवरून घरी जात होते. जैनिल बाईक चालवत होता तर मयूर मागे बसून इकडे तिकडे पाहत होता. तेवढ्यात त्याला एका कारमध्ये काजू दिसली. मयूर जैनिलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "जैनिल, ती काजू आहे ना? कुठे चालली आहे आणि कुणासोबत आहे ही?" जैनिलने मागे वळून पाहिलं तोपर्यंत ती कार निघून गेली होती. जैनिल डोकं हलवत म्हणाला, "दिवसा स्वप्न पाहायला लागलास वाटतं तू. अरे, पाहायचंच असेल तर तुझ्या वालीचे स्वप्न बघ ना, माझी वाली सोडून दे." मयूरने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं, पण कोणीच दिसलं नाही. त्याने खांदे उडवले आणि पुढे पाहू लागला. इकडे विवेक काजूला आपल्या घरी घेऊन आला. ते घर नव्हतं, तो एक भला मोठा बंगला होता. ना तिथे कोणी गार्ड ना कोणी नोकर चाकर होता. तरी सुद्धा तो बंगला लखलखीत चमकत होता. काजू गाडीतून खाली उतरत म्हणाली, "तू इथे राहतोस एवढ्या मोठ्या घरात?" विवेक हसत म्हणाला, "का? मी इथे राहू शकत नाही का?" काजूही हसत म्हणाली, "नाही, तसं नाही, सहजच बोलले." विवेक काजूला आत घेऊन आला. बंगला बाहेरून जितका सुंदर होता त्याहून कितीतरी पटीने तो आतून सुंदर होता. मोठी मोठी पेंटिंग्स भिंतीवर लावलेली होती. काजू सगळं निहाळत आत आली. विवेकही तिच्या मागोमाग येत होता. आत येऊन विवेकने काजूला ओढून सोफ्यावर बसवलं. काजू बसताच विवेक तिच्याकडे झुकत म्हणाला, "आता माझं बर्थडे गिफ्ट दे." काजू थोडी दूर सरकत म्हणाली, "काय हवंय तुला?" विवेक क्षणात म्हणाला, "तू." काजू घाबरत म्हणाली, "काय म्हणायचंय तुला?" विवेक काहीच बोलला नाही, फक्त एक विचित्र अशी स्माईल दिली. तेवढ्यात मागून कुणीतरी म्हणालं, "याचा अर्थ आम्ही समजावतो." काजूने मागे वळून पाहिलं आणि ती हादरलीच. भीतीने ती मागे सरकू लागली. समोर तमस आणि केवळ आणि अजून 2 जण उभे होते. काजू विवेककडे पाहत म्हणाली, "हे इथे काय करतायत?" विवेक आरामात सोफ्यावर रेलून म्हणाला, "माझे दोस्त आहेत. माझ्या बर्थडे पार्टीला ते नाही येणार तर कोण येणार?" काजू रागाने म्हणाली, "तू आधी सांगितलंस का नाही की हे तुझे मित्र आहेत?" विवेक उठला आणि काजूकडे येत म्हणाला, "तू कधी विचारलंस नाहीस माझी जान?" तेवढ्यात काजूने विवेकला थापड मारण्यासाठी हात उचलला, पण क्षणात विवेक तिचा हात पकडत म्हणाला, "हेच हेच तुझं घमंड मोडायचं आहे मला. आज तुझा सगळा घमंड चकनाचूर होईल." तो पुढे म्हणाला, "2 महिन्याची मेहनत आज फळाला आली." काजू हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "म्हणजे हे सगळं नाटक होतं?" विवेक तिचं मनगट घट्ट पकडत म्हणाला, "नाटकच होतं आणि ते मी त्या दिवशीच पूर्ण केलं असतं ज्या दिवशी तू माझ्यासोबत कॉफीला गेली होतीस. पण त्या दिवशी तुझा नवरा मध्ये आला आणि सगळा खेळ बिघडवला." तो विकृत हसत पुढे म्हणाला, "पण आज तोही नाहीये इथे. आता कोण येणार तुला वाचवायला माझी जान?" काजू विवेकच्या तावडीतून सुटण्यासाठी झगडत होती.
तेवढ्यात एक मुलगा म्हणाला, अरे यार, आधी पार्टी करूया, हिला नंतर पाहू. विवेकने काजूला ओढत एका खोलीत नेलं आणि आत ढकलून दार बंद केलं. काजूला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं खरंच घडत आहे. कुठे ती विवेक सोबत आयुष्य जगण्याची स्वप्न पाहत होती आणि कुठे हे सगळं एक भयंकर नाटक निघालं होतं. काजू पूर्णपणे तुटून गेली होती. ती तिथेच बसून रडू लागली. साधारण अर्ध्या तासानंतर विवेकने खोलीचं दार उघडलं. तो डगमगत काजूकडे आला. काजू मागे सरकत होती, पण विवेक पटकन पुढे येऊन तिला पकडून बाहेर घेऊन आला. बाहेर पडताच काजूने पाहिलं, चारही बाजूंना दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. तमस आणि त्याचे मित्र तिथेच बसले होते. विवेक त्यांच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणाला, घ्या, मी माझी दोस्ती निभावली. आता तुम्हा दोघांना जे करायचे ते करा. केवळ डगमगत उठला आणि काजूकडे चालत आला. काजू दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या समोर तमस येऊन उभा राहिला. एका बाजूला विवेक आणि दुसऱ्या बाजूला अजून एक मुलगा उभा राहिला. काजू चारही बाजूंनी अडकली होती. तिचं डोकंच काम करणं बंद झालं होतं. काजू विवेकच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. जिथे ती जैनिलचा तिरस्कार करून विवेक सोबत आयुष्य जगण्याची स्वप्न पाहत होती, तिथे आज तिला हा भयानक विश्वासघात सहन करावा लागत होता. 5 मुलांमध्ये काजू एकटीच थरथरत उभी होती. तिथून निघण्याची कोणतीही आशा तिला दिसत नव्हती. तमस काजूकडे आला आणि एक थापड मारत म्हणाला, यालाच म्हणतात बदला. तमसच्या मारल्याने काजू जमिनीवर कोसळली. तिच्या ओठाजवळून रक्त वाहू लागलं. तमस पुन्हा तिच्याकडे येऊ लागला तेव्हा काजू घसरत घसरत मागे सरकू लागली. विवेक आणि बाकीचे मुलं दारूच्या बाटल्या घेऊन थोड्या अंतरावर बसून तमाशा पाहत होते. तमस पुढे पुढे येत राहिला आणि काजू मागे सरकत भिंतीला जाऊन धडकली. तमसने पुन्हा एकदा तिला मारण्यासाठी हात उचलला, पण तेवढ्यातच कुणीतरी त्याचा हात पकडून त्याला रोखलं. तमसने डोळे मिचकावत पाहिलं तर समोर एक मुलगा उभा होता. दारूच्या नशेमुळे त्याला नीट दिसत नव्हतं. तमस हात सोडवण्याचा प्रयत्न करत ओरडला, कोण आहे रे तू? हट इथून. असं बोलताच त्या मुलाने तमसचा हात वाकवला. तमस वेदनेने जोरजोरात किंचाळू लागला. काजूने नजर वर करून पाहिलं तर समोर जैनिल उभा होता. तो रागाने तमसकडे पाहत होता. जैनिलला पाहताच काजू पटकन उठली आणि धावत जाऊन त्याला बिलगली. काजू अचानक अशी बिलगल्यामुळे जैनिल अक्षरशः पुतळ्यासारखा उभा राहिला. काजूने त्याला घट्ट धरून ठेवलं होतं. जैनिलचा हात हवेतच थांबलेला होता. मग त्याने एक हात काजूच्या डोक्यावर ठेवत हळूच थोपटत म्हटलं, घाबरू नकोस, काही होणार नाही, मी आलोय ना. पण काजू त्यालाच चिटकून बसली होती. एक क्षणही त्याला सोडायची तिची तयारी नव्हती. तमसच्या किंकाळीने बाकीचे मुलं उठून त्याच्या जवळ येऊ लागले. विवेक जैनिलकडे पाहून म्हणाला, अरे तूच आहेस ना तो, जो त्या दिवशी हिला घेऊन गेला होता? तो नशेत डोलत पुढे म्हणाला, आज पुन्हा आलास तू? जैनिल काहीच बोलला नाही. तेव्हा विवेक हसत डोलत म्हणाला, काही नाही, आलास तर आलास, पण आता इथून जिवंत सुटून जाणार नाहीस. विवेक जैनिलला मारण्यासाठी पुढे आला. तेवढ्यात जैनिलने काजूला स्वतःपासून दूर न करता थेट विवेकला एक मुक्का मारला. नशेत असल्यामुळे विवेक नीट उभाही राहू शकत नव्हता. जैनिलच्या एका मुक्क्यातच तो जमिनीवर कोसळला. बाकी सगळ्यांचीही हीच अवस्था झाली. जैनिलने प्रत्येकाला एक एक घुसा मारला आणि सगळेच जमिनीवर पडले. तेवढ्यात मयूर पोलिसांसोबत तिथे आला. पोलिसांनी सगळ्या मुलांना उचलून नेलं. काजू मात्र अजूनही जैनिलला घट्ट बिलगून होती, जणू एखादं लहान मूल आपल्या आईला बिलगावं तसं. जैनिलही तिला स्वतःपासून दूर करत नव्हता. जणू त्याला माहित होतं की या क्षणी तिला सगळ्यात जास्त गरज त्याचीच आहे. मयूरने जैनिलला निघण्याचा इशारा केला. तेव्हा जैनिलने हलक्या हाताने काजूला स्वतःपासून दूर केलं. काजू थरथरत होती. जैनिलने पाहिलं की तिच्या ओठाजवळून रक्त येत आहे. त्याने लगेच आपला रुमाल काढून तिच्या चेहऱ्यावरचं रक्त पुसलं आणि म्हणाला, काजू, काहीही झालेलं नाही, मी आलोय ना, आता सगळं ठीक आहे, चल घरी जाऊया. काजूने पुन्हा एकदा जैनिलला मिठी मारली. पुन्हा जैनिलचे हात हवेतच थांबले. मयूर तिथून जात म्हणाला, गाडी इथेच ठेवतोय, आरामात या दोघंही, मी निघतो. मयूर निघून गेल्यावर जैनिलने काजूला स्वतःपासून दूर केलं आणि काही न बोलता तिला उचलून घेतलं. काजूनेही काहीच विरोध केला नाही. तिने जैनिलच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला घट्ट बिलगली. जैनिलने तिला गाडीत बसवलं, सीट बेल्ट लावला. तो बाहेर निघून गाडीचं दार लावणार इतक्यात काजू त्याचा हात धरत म्हणाली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. जैनिल तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला,
आधी घरी जाऊया, मग सगळं बोलू. पण काजू हट्टाने म्हणाली, नाही, घरी नाही, आत्ताच सांगायचं आहे. जेनिल तसाच उभा राहून म्हणाला, बरं सांग. काजू घाबरत म्हणाली, तो तो विवेक. काजू काहीच बोलू शकत नव्हती. तेव्हा जेनिलने हळूच आपला हात सोडवला, गाडीचं दार बंद केलं आणि ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. काजू दोन्ही हात चोळत होती, तेव्हा जेनिल तिच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाला, काहीही असो, मी नेहमी तुझ्या सोबत आहे, नेहमीच. काजूने पोकळ नजरेने जेनिलकडे पाहिलं. जेनिलने डोळ्यांनीच तिला आश्वासन दिलं आणि गाडी चालू केली. इकडे मयूरने मनूला फोन केला. एका रिंगमध्येच मनूने कॉल उचलला आणि अस्वस्थपणे विचारलं, मयूर, काजू सापडली का? मयूर मोठ्या प्रेमळ स्वरात म्हणाला, आपण काही हुकूम केला आणि आम्ही तो पूर्ण केला नाही, असं कसं होईल? काजू सापडली आहे. जेनिल तिला घरी घेऊन येतच असेल. मनू म्हणाली, थँक्यू मयूर, तू मदत केली नसतीस तर. मयूरने तिचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं, अरे पहिल्यांदाच तू मला फोन केलास, मग मदत कशी नाही करणार? मनू म्हणाली, काजू सापडली हे ऐकून खूप बरं वाटलं. मी तुझ्याशी नंतर बोलते. मयूर म्हणाला, खरंच नंतर बोलशील ना? पण मनूने काही न बोलता फोन ठेवला. तेव्हा मयूर स्वतःशीच म्हणाला, थँक्यू काजूजी, तुमच्यामुळे माझी लव्ह स्टोरी ही सुरू झाली. मयूर विचार करू लागला की जेव्हा त्याने काजूला पाहिलं होतं तेव्हा जैनिलने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पण काही वेळानंतर मनूचा फोन आला. ती खूपच घाबरलेल्या स्वरात बोलत होती. काजू कॉलेजमध्ये नाहीये, तिचा फोनही लागत नाहीये. तेवढ्यात मयूरला ती गाडी आठवली. मग त्याने आणि जैनिलने सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने ती गाडी शोधून काढली आणि काजूला वाचवलं. थोड्या वेळाने जैनिल काजूला घरी घेऊन आला. जैनिल गाडीतून बाहेर आला, पण काजू अजूनही गाडीतच बसून होती. तिला बाहेर यायचंच नव्हतं. जैनिलने दरवाजा उघडून तिला बाहेर यायला सांगितलं, पण काजू जैनिलकडे रिकाम्या पोकळ नजरेने पाहत राहिली. जैनिल हसत म्हणाला, उचलून आत नेऊ का? काजूला हसू आलं नाही. ते पाहून जैनिलचं हसू क्षणात गायब झालं. त्याने क्षणाचाही विलंब न करता काजूला उचललं आणि तसाच आत गेला. आज सगळे काजूची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. राज, आकृती, अभय, कुसुम, गौरीजी, तनू आणि मनू सगळेच अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होते. तेवढ्यात जैनिल दिसताच सगळे त्याच्याकडे धावत आले. राज मात्र जागेवरच उभा राहिला. बाकी सगळे त्याच्या जवळ येऊन थांबले. जैनिलने काजूला सोफ्यावर बसवलं. आकृतीने पटकन येऊन काजूला मिठी मारली. काजू आईला बिलगून शांत बसून होती. जैनिल राज जवळ जाऊन म्हणाला, सॉरी अंकल, मला काजूची काळजी घ्यायला हवी होती. हे सगळं माझ्यामुळेच घडलं. राज जैनिलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, नाही, चूक तुझी नाही, काजूची आहे. हे ऐकून जैनिल आश्चर्याने राजकडे पाहू लागला. तेव्हा राज म्हणाला, मी तुलाही चांगलंच ओळखतो आणि काजूलाही. जैनिल म्हणाला, सर, ती खूप घाबरलेली आहे. तुम्ही तिला काही बोलू नका. चूक कोणाचीही असो, तिला काही म्हणायचं नाही. राजला जैनिलच्या बोलण्यात काजूसाठीची काळजी स्पष्टपणे दिसली. त्यामुळे तो हसत जैनिलला म्हणाला, मी तिला काहीही बोलणार नाही, पण मी जो निर्णय घेईन त्यावर तू नकार देणार नाहीस. जैनिल काहीच बोलला नाही. राज आकृतीकडे पाहू लागला. आकृती पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या डोळ्यात ती जुनी भीती पाहत होती, जी तिने काही वर्षापूर्वी त्या घटनेनंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाहिली होती. तनू, मनू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, पण काजू शांत होती. राज सगळ्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुम्ही सगळे थोडं दूर व्हा, मला काजूशी काहीतरी बोलायचं आहे. राजचं बोलणं ऐकून सगळे थोडे दूर झाले, पण आकृती मात्र काजू जवळच बसून राहिली. राज म्हणाला, मी निर्णय घेतलाय, आजपासून काजू जैनिल सोबत राहील. राजचं हे वाक्य ऐकताच सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. राजने सगळ्यांकडून तोंड फिरवत ठामपणे म्हटलं, या निर्णयाने कोणी खुश असो किंवा नसो, मला काहीही फरक पडत नाही. कोणी मानो किंवा न मानो, पण आता काजू इथे राहणार नाही. हे ऐकताच आकृती उठून राजकडे गेली आणि रागाने त्याला स्वतःकडे वळवून म्हणाली, तुम्ही काय बोलताय हे? काजू जैनिल सोबत का राहील? यात तिची काय चूक आहे? राज तिथून जात म्हणाला, चूक कुणाची आहे आणि कुणाची नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आता काजू मला इथे दिसायला नको. असं म्हणून तो निघून गेला. आकृती पुतळ्यासारखी तिथेच उभी राहिली. जैनिल राजच्या मागे जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात काजू उभी राहिली आणि म्हणाली, ठीक आहे, मला डॅडूंचा निर्णय मान्य आहे. मी आत्ताच जैनिल सोबत जाईन. राज आणि काजूच्या या बोलण्याने सगळेच हादरले.
कोणीही काहीच बोललं नाही. काजू तिथून निघून थेट जैनिलच्या गाडीत जाऊन बसली. तिला थांबवण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, कारण सगळ्यांनाच माहित होतं हे दोघं बाप-लेक जेव्हा एखादा निर्णय घेतात तेव्हा मागे हटत नाही. आकृती घाईघाईने राजकडे गेली. राज खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत होता. आकृतीने मागून विनवणीच्या सुरात म्हटलं, "प्लीज राज, माझ्या मुलीला थांबवा." राज काहीच बोलला नाही. आकृती त्याच्या समोर उभी राहिली आणि रडत म्हणाली, "तुम्ही असं कसं करू शकता? ती अजून लहान आहे." राजने झटकन आकृतीला मिठीत घेतलं आणि म्हणाला, "मला हे करावंच लागलं आकू. माझ्यावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल." आकृतीने स्वतःला त्याच्यापासून दूर करत म्हटलं, "नाही, तुम्ही योग्य नाही केलं. तुम्ही दोघं बापलेक तुमच्या निर्णयांमध्ये नेहमी मला अडकवता. कधीच माझ्याबद्दल विचार करत नाहीत." राजने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आकृतीला काहीच ऐकायचं नव्हतं. ती तिथून निघून गेली. राज तिच्याकडे पाहतच राहिला. इकडे जैनिल काजूला घेऊन घरी आला. त्याच्या गेल्यानंतर सुशांत घरी आला. तनूने त्याला फोनवर सगळं सांगितलं होतं, म्हणून तो मीटिंग अर्धवट सोडून घरी परतला होता, पण तोपर्यंत काजू निघून गेली होती. सुशांत रागाने राजच्या खोलीकडे गेला. राजच्या एका निर्णयामुळे सगळे नातेसंबंध तुटताना दिसत होते. तो सगळ्यांना सांभाळू शकेल का, की सगळेच त्याच्यापासून दूर जातील, हे तर येणारा वेळच सांगेल. सुशांत खोलीत आला. राज अजूनही तसाच उभा होता. सुशांत येताच संतापाने बोलू लागला, "डॅड, तुम्ही काजूला जैनिल सोबत कसं पाठवलं? तुम्ही जैनिलला चांगलंच ओळखता ना? तरी सुद्धा एकदाही विचार केला नाही की काजू तिथे कशी राहील?" राज शांतपणे सुशांतचं सगळं ऐकत होता, पण काहीच उत्तर देत नव्हता. सुशांत त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, "गप्प बसू नका, काहीतरी बोला डॅड. काजू जैनिल सोबत कशी राहील?" राज थोड्या कडक आवाजात म्हणाला, "जसं जैनिल राहतो तशीच तीही राहू शकते." सुशांत काहीच बोलला नाही. तो निघू लागला तेव्हा राज त्याचा हात धरत म्हणाला, "काजूला परत आणण्याचा विचारही करू नकोस." सुशांत म्हणाला, "डॅड, तुम्हाला माहित आहे मी माझ्या बहिणीला असं सोडू शकत नाही." राजने तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे पाहत म्हटलं, "काजू परत इथे आली तर तुलाही घराबाहेर काढेन." सुशांत राजकडे फक्त पाहत राहिला. त्याने राजचा हात आपल्या हातातून काढून घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "मलाही इथे राहायचं नाही. मी कुठेही राहीन, पण माझ्या बहिणीला अशी दरदर भटकताना पाहू शकत नाही. मी तिच्या सोबतच राहीन." आज राजला सुशांतमध्ये राम आणि भरतची झलक दिसत होती, जे काही वर्षापूर्वी आपल्या बहिणी आकृतीसाठी काहीही करण्यास तयार होते. राज काहीच न बोलल्यामुळे सुशांत तिथून निघून गेला आणि राज त्याला जाताना पाहत राहिला. सुशांत सगळ्यांजवळ आला आणि म्हणाला, "मी काजूकडे जातोय." तेवढ्यात आकृती पुढे येत म्हणाली, "मीही येते तुझ्यासोबत." सुशांत आकृतीला मिठीत घेत म्हणाला, "नाही मॉम, तुम्ही इथेच थांबा. डॅडना सांभाळा. मला माहित आहे ते असंच कुठलाही निर्णय घेत नाहीत. यावेळी तुम्ही त्यांच्याजवळ राहणं गरजेचं आहे. मी काजूकडे जातो." सुशांत निघू लागला तेवढ्यात राज जिन्याने खाली उतरत म्हणाला, "कोणीही काजूकडे जाणार नाही. सुशांत, तूही नाही." सुशांत काहीतरी बोलणारच होता, पण राज मध्येच म्हणाला, "मी सांगितलं ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. जर कोणी माझ्या निर्णयावर खुश नसेल तर तो माझ्याशी सगळे नाते तोडून जाऊ शकतो." सुशांतसह सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. राज नेमकं काय करतोय हे कोणालाच समजत नव्हतं. राजने आपला निर्णय सगळ्यांना सांगितला आणि पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. सुशांतही तिथेच थांबून राहिला. थोड्याच वेळात सगळे उदास चेहऱ्यांनी आपापल्या खोल्यात निघून गेले. मनू गौरीजींच्या कुशीत डोकं ठेवून म्हणाली, "आजी, काजू कुठे असेल? ती कशी असेल? मला तिची खूप आठवण येते." गौरीजींनी मनूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, "इतकं नक्की आहे की राज तिला असं उगाच पाठवणार नाही. ती जिथंही असेल ठीकच असेल. तू काळजी करू नकोस." इकडे जैनिल काजूला घेऊन आपल्या घरी आला. त्याने गाडी एका मोठ्या इमारतीसमोर थांबवली. दोघेही बाहेर उतरले. जैनिलने काजूला आपल्या मागे यायला सांगितलं. काजू शांतपणे त्याच्या मागे चालत होती. दोघेही जिन्याने तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. तिथे जैनिलने काजूला एका जागी थांबायला सांगितलं. काजूने मान हलवली. काजूपासून थोडा दूर जाऊन जैनिलने मयूरला फोन केला. एका रिंगमध्येच मयूरने फोन उचलला. जैनिल म्हणाला, "लगेच बाहेर ये." मयूर म्हणाला, "तू आत नाही येऊ शकत का?" जैनिल म्हणाला, "जितकं सांगितले तितकंच कर." मयूरने फोन कट केला आणि एका खोलीतून बाहेर येत म्हणाला, "असा आवाज देतोय जसा एखादी मुलगी घेऊन आलाय." मग तो जैनिलकडे पाहत म्हणाला, "काय रे, तू तर असं बोलावलं जसं काही."
मयूरने अजून काजूला पाहिलं नव्हतं, पण काजूने मयूरला पाहिलं होतं. मयूरच्या बोलण्यामुळे काजूचे डोळे पाणावले. जैनिल त्याला घुरून पाहत म्हणाला, "जास्त बडबड करू नकोस." मयूर जैनिलला मिठी मारत म्हणाला, "अरे, तू तर माझी जान आहेस. तुझ्याशी बडबड नाही करणार तर कोणाशी करणार?" जैनिलने रागाने त्याला दूर ढकलत म्हटलं, "लाज वाटू दे थोडी. समोर मुलगी उभी आहे आणि तुला बडबड सुचते." मयूर दचकून म्हणाला, "मुलगी? कुठे आहे मुलगी?" मयूरने इकडे-तिकडे पाहिलं आणि त्याची नजर काजूवर पडली. मयूरने काजूकडे पाहत दात दाखवत म्हटलं, "ओ, तुला तर मी पाहिलंच नाही." तो काजूकडे गेला आणि म्हणाला, "तुम्ही इथे बाहेर का उभे आहात? आत या ना." मयूर काजूला घेऊन खोलीकडे जाऊ लागला. जैनिलने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत काजू खोलीच्या आत गेली होती. जैनिलने मयूरला बाहेर ओढलं आणि चिडून म्हणाला, "अरे वेड्या, खोलीची अवस्था पाहिलीयस का? काय हालत करून ठेवलीयस? तिला सरळ आत घेऊन गेलास." मयूरने जीभ दाताखाली दाबत म्हटलं, "याचा तर मी विचारच केला नाही, पण तिला इथे ठेवणंही योग्य नाही ना. येता जाता लोक पाहतील आणि ते तुला तरी आवडेल का?" जैनिल म्हणाला, "आता काय करायचं ते सांग." मयूर म्हणाला, "आधी हे सांग, तू तिला इथे का घेऊन आलास? तिला तिच्या घरी सोड." त्यावर जैनिल म्हणाला, "राज अंकल म्हणालेत की आजपासून काजू माझ्यासोबत राहील." मयूर दचकून म्हणाला, "काय? म्हणजे तुम्ही दोघं पती-पत्नीसारखे राहणार?" जेनिलने मयूरला रोखून पाहिलं तेव्हा मयूर दात दाखवत हसत म्हणाला, "अरे, जस्ट जोकिंग ब्रो, पण बरं झालं, किमान खायला तरी मिळेल." जेनिल म्हणाला, "तुला वाटतं तिला स्वयंपाक करता येत असेल? मोठ्या घरची मुलगी आहे. मला तर वाटत नाही ती कधी किचनमध्ये सुद्धा गेली असेल." मयूरने तोंडावर हात ठेवत म्हटलं, "बोलण्यात तथ्य आहे. मग तर तुलाच कूक बनावं लागेल." जेनिल आणि मयूर दोघेही बाहेर उभे राहून गप्पांमध्ये रमले होते. इकडे काजू खोलीत आली. बाहेरून ती एकच खोली वाटत होती, पण आत थोडी वेगळीच रचना होती. आत एक स्वतंत्र बेडरूम होती, एक ओपन किचन होतं आणि थोडंसं मोकळं हॉलही. किचन जवळ एक बाल्कनी होती, जिथून प्रकाश आत येत होता, म्हणून घरात अंधाराचा लवलेशही नव्हता. एक वेगळं बाथरूमही होतं. काजूने घर नीट पाहून घेतलं. सगळं ठीक होतं, पण स्वच्छतेचा मात्र पूर्ण अभाव होता. कुठे शर्ट पडलेला, कुठे शूज, कुठे मोजे, तर हॉलमधल्या सोफ्यावरही कपडेच पडलेले. कुठे भांडी, कुठे लॅपटॉप ठेवलेला. काजू सगळं पाहत छोट्या बेडरूममध्ये आली. तिथे एक डबल बेड होता आणि त्यावरही ठिकठिकाणी कपडेच पडलेले होते. कुठे पुस्तकं तर कुठे चार्जर. खोली काय, पूर्ण घरात एकच जागा स्वच्छ आणि नीटनेटकी होती. ती म्हणजे जैनिल आणि मयूरचा युनिफॉर्म. दोघांचाही युनिफॉर्म आपापल्या जागी टांगलेला होता आणि अगदी स्वच्छ. काजू मग किचनमध्ये आली. इथेही परिस्थिती तशीच होती. काजूने हलकसं डोकं हलवलं आणि कामाला लागली. तिने हॉलमध्ये पडलेले सगळे कपडे उचलले आणि बाथरूममध्ये ठेवायला नेले. तेवढ्यात जैनिल आणि मयूर गप्पा मारत आत आले. त्यांनी पाहिलं तर त्यांचे कपडे इकडे तिकडे पडलेले नव्हते. तेवढ्यात काजू बाहेर आली आणि दोघांकडेही न पाहता थेट खोलीत निघून गेली. मयूरने हळूच जैनिलच्या कानात कुजबुजत म्हटलं, "अरे भाऊ, हे सगळं काय चाललंय?" जैनिल डोळे उघडझाप करत सगळं पाहत होता. तो म्हणाला, "आपण जसं समजत होतो तशी ती अजिबात नाहीये." काजू खोली बाहेर आली. तिच्या हातात दोघांचेही कपडे होते. ती थेट बाथरूम मध्ये गेली. मयूर आणि जैनिल दोघंही कान लावून ऐकू लागले. आतून पाणी पडण्याचा आवाज येत होता. मयूर म्हणाला, "अरे, वाटतंय ती आपले कपडे धुते." जैनिल काही बोलणार इतक्यातच काजू बाहेर आली आणि म्हणाली, "कपडे सर्फमध्ये भिजत घातलेत, धुवून घ्या." हे बोलून ती पुन्हा खोलीत निघून गेली. जैनिल आणि मयूर एकमेकांकडे पाहू लागले. मयूर म्हणाला, "अरे, हे काय झालं? आपल्यालाच धुवायचे असते तर आपण असे थोडेच फेकले असते." जेनिलने मयूरचा हात पकडला आणि त्याला बाथरूममध्ये ढकलत म्हणाला, "चल रे, कामाला लाग. तूच तर आहेस माझी कपडे धुणारी. मी तिची मदत करतो." मयूर पटकन बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला, पण जेनिलने दरवाजावर हात ठेवून त्याला आतच थांबवलं आणि म्हणाला, "राहू दे, माझ्या वालीसाठी तर मीच काम करणार. तू हे कर, ओके बाळा?" मयूर लहान मुलासारखा जैनिलकडे पाहू लागला, पण जैनिलला काहीही फरक पडला नाही. त्याने बाथरूमचं दार बंद केलं आणि बाहेरून कडी लावली. मग जैनिल खोलीत आला. तेव्हा त्याने पाहिलं काजू बेडवर चढून बेडशीट नीट करत होती. एखाद्या लहान मुलीसारखी ती बेडवर चढून आपल्या मऊ हातांनी काम करत होती. जैनिल तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "खाली उतर." काजूने त्याच्याकडे पाहिलं. जैनिलने पुन्हा म्हटलं, "खाली उतर."
काजू थोडी घाबरत खाली उतरली. मग जैनिलने बेडशीट हातात घेतली आणि क्षणात ती नीट लावली. मग काजू थोडी घाबरत म्हणाली, मी तर तुम्हाला कपडे धुण्यास सांगितलं होतं. जैनिल तिच्याकडे न पाहतच म्हणाला, मयूर धुतोय, मी तुझी मदत करायला आलोय. जरा धीर आल्यावर काजू म्हणाली, ठीक आहे, किचनची सफाई अजून करायची आहे, माझ्यासोबत ये. असं म्हणत काजू पुढे गेली. जैनिलही खांदे उडवत तिच्या मागोमाग गेला. दोघांनी मिळून किचनही स्वच्छ केलं. नंतर काजूने जैनिलला हॉल साफ करायला सांगितलं आणि स्वतः भांडी लावायला लागली. जैनिलने हॉल साफ करून घेतला तेवढ्यात बाथरूमचं दार ठोठावल्याचा आवाज आला. काजू किचन मधून बाहेर येत म्हणाली, तू त्याला बाथरूम मध्ये बंद केलंय का? जैनिल सोफा नीट करत म्हणाला, हो, तो कपडे धुण्यात टाळाटाळ करत होता. हे बोलता बोलताच जैनिलचे हात थांबले. काजूच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. ते पाहून जैनिललाही स्वतःवरच हसू आलं, पण तो हसला नाही. काजूने बाथरूमचं दार उघडलं. तेवढ्यात मयूर धापा टाकत बाहेर आला आणि म्हणाला, देवाचे लाख लाख उपकार, दार उघडलंस, नाहीतर आज माझा अंतच झाला असता. मग मयूरने एक नजर सगळीकडे फिरवली आणि एखाद्या लहान मुलासारखा ओरडत म्हणाला, ओ माय गॉड, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी इतक्या साफसुथऱ्या घरात राहीन. मयूरच्या या बोलण्यावर काजूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ती बाथरूम मध्ये गेली तेव्हा पाहिलं की मयूरने सगळे कपडे धुवून ठेवले होते. काजूने ते सगळे कपडे बादलीत ठेवले. कपडे खूप जास्त होते आणि बादली इतकी मोठी होती की ती उचलताना काजूला चलणंही कठीण होत होतं. कसं बसत ती बादली घेऊन बाहेर आली आणि उचलून बाल्कनीकडे नेऊ लागली. काजूने एक पाऊल पुढे टाकलं, बादली खाली ठेवली आणि ओढत पुढे नेऊ लागली. तेवढ्यात जैनिल आला. त्याने बादली उचलली आणि पुढे जात म्हणाला, कुठे न्यायची आहे? काजूने बाल्कनीकडे बोट दाखवलं. जैनिल पुढे पुढे बादली घेऊन गेला आणि काजू त्याच्या मागोमाग बाल्कनीत आली. जैनिलने बादली ठेवली आणि कपडे वाळत टाकू लागला. काजू म्हणाली, तू किचनसाठी लागणारं सामान घेऊन ये. मी यादी लिहून ठेवली आहे. किचनमध्ये कागद ठेवलेला आहे. ते सगळं घेऊन ये. हे मी करून घेईन. जैनिलने आज्ञाधारक मुलासारखी मान हलवली आणि काजूने दिलेली सामानाची यादी घेऊन बाहेर पडला. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.